नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज अचानकमध्ये एकदम कालपर्यंत प्लॅनिंग नव्हता काय, आणि अचानकमध्ये एक नंबर प्लॅनिंग झालेला आहे. तर आम्ही आलेलो आहोत अलिबागला, नागाव बीचला. एक निलया रिसॉर्ट आहे, मस्त आहे. त्याचे रिव्ह्यू वगैरे बघितलेल्या आणि त्यानंतर आता ठरवलं आहे जाऊया चला. तर भरपूर जण आलो आहे, थोडे जण राहिलेत, ते अचानक प्लॅनिंगमुळे सांगता आलं नाही. पण ठीक आहे, आता नेक्स्ट टाईम मोठा प्लॅनिंग करूया. आणि असं रिक्षा आणि तिकडे गाड्या वगैरे आहेत. तर आलो आहे सगळी, आता बघूया, आतमध्ये जाऊया रिसॉर्टमध्ये, रूम वगैरे दाखवूया तिकडचे. आता फुल एन्जॉय आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ. ते सगळे आपले मंडळी बसलेले तिकडं जायचा चालू केलं. इकडे गेम झोनमध्ये घुसलेत आल्याला. काय परी परी तर इकडं पोरं गेममध्ये चालू झालेत आणि इकडं यांचं वजन करायचं चालू झालं. क्या बात आहे, हे अशी एन्जॉय. चल आपलं चेक करूया आता, काय सगळे चेक करताय तर ठीक आहे ना. इकडं असं खाली इकडं फुल मोठाच्या मोठा गेम झोन आहे आणि इकडून वर आल्यानंतर ह्या अशा रूम आहेत. आता एका रूममध्ये जाऊन बघूया आपण. बघू शकता फुल असं एक नंबर रूम आहेत, काही प्रॉब्लेम नाही. व्ह्यू पण तुम्हाला दाखवतो खिडकीच्या बाहेर, एक नंबर आहे. इकडे बघू शकता सगळे कॉफी चहा वगैरे, फ्रीज वगैरे आहे, सगळी व्यवस्था आहे एकदम मस्तमध्ये. टी व्ही आहे, बेड आहे, सोफा कोच आहे. आणि हे बाल्कनीतनं व्ह्यू असा आहे, खाली स्विमिंग पूल आहे मोठाच्या मोठा. क्या बात आहे. आपल्या रूम सगळ्या अशाच आहेत. हे हा व्ह्यूच आहे पूर्ण, आणि हा पुढं निसर्ग बघू शकता, एकदम खूप सुंदर मस्त. आता बघूया खाली, आता जाऊया. पहिलं रूममध्ये येऊ, नंतर त्यानंतर सेट झालेत. आणि हा व्ह्यू तर तुम्ही बघितली का. आपले आल्या जेवणावरती आता ताव मारायचा चाललाय. आणि बघू शकता इकडे व्हेज नॉनव्हेज सगळं, म्हणजे इकडे व्हेज आहे आणि नॉनव्हेज वगैरे. नॉनव्हेज पुरणपोळी पण आहे, बघू शकता. दाखवतो झूम करून 2 मिनिटात. बघू शकता गुळवणी, आमटी, पुरणपोळी, मसाले भात, सुकट, मसूर, कशाची चटणी, कुणाचं. हा दिदे, हे दिदे आमचे नारिया. काय म्हणणं आहे दिदे, कसं काय वाटतंय. भारी आहे का.
असा पूर्ण गेम झोन आहे. इकडे मस्त रिसॉर्ट एक नंबर आहे. रिसॉर्ट आपल्याला आवडला, काय विषय नाही. आणि खास धन्यवाद साहेबांचे दिले पाहिजे, SB फायर सरांचे. मस्त रिकमेंड केलं इकडं तुम्ही. आणि बघू शकता की असं पण नाही की हे मोठा रिसॉर्ट आहे आणि एका म्हणजे बरेच ग्रुप येतात इकडे, मग प्रत्येकाला पण खेळायला भेटलं पाहिजे. त्यामुळं एका गेमची क्वांटिटी 2-2, 3-3 आहेत. बघू शकता कॅरम 2-3 आहेत इकडे, हे गोल्फ आहेत, हे गेम वगैरे काय काय आहे बरंच असं. आणि लहान मुलांसाठी तर खास करून खूप इंटरेस्टिंग आहे. लहान मुलांसाठी बघू शकता इकडे फोटो सेक्शन चाललेलं आहे. आणि लहान मुलांसाठी बघू शकता खास बघा किती खेळण्यासारखं आहे. म्हणजे ते वॉटर पार्क तर तुम्ही बघितलंच. आणि हा ॲम्बियन्स वगैरे इथला खूप सुंदर आहे. ते लहान मुलांचे फुल म्हणजे एन्जॉय आहे. आलेले आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन बघायला भेटतं. आणि हे बघू हे असं खेळतात वय, बॅट बॉल नाही. सगळे फ्रेश होऊन आलेत बीचवरती जाण्यासाठी. आणि या गेम झोनमधनं कोण बाहेरच निघा ना, म्हणजे फुल एन्जॉय चालली. क्या बात आहे. हे अशीच एन्जॉय मस्त आहे. काय पिल्या येत आहे कसं काय? हां पोरं डायरेक्ट येतं बॅट बॉलच करते ती. हां आता दाजी नेम धरतात इथं. ए थांबा पोरानं मार चाल मला कसं आहे इकडं. तर आता बीचवरती आलो आहे फायनली. इकडं नागाव बीच रिसॉर्टपासून अगदी 5 मिनटाच्या अंतरावरती आहे. आणि बघू शकता सगळी गँग. आणि पुढे अर्धे गेलेत. बराच वेळा ह्या बीचला येतो मी. आणि आज एक काय बोलतात आला एक क्षण, त्याला फॅमिली ट्रिप झाली अचानकमध्ये झाली. तर चला म्हटलं जाऊया. आणि बघू शकता हे असं घोडा राईड वगैरे इकडं आहेत बरेचसेच. आता पाणी आतमध्ये गेलं आहे तरी पण पावसामुळे लाटा चांगल्या मोठ्या मोठ्या आहेत. आणि हे बघू शकता असा निसर्ग अद्भुत. म्हणजे कोकणच पडतो हा अलिबाग साईड. काहीतरी वेगळंच, कोकणाचं सौंदर्यच वेगळं आहे. आणि मस्त वाटतं, शांत एकदम. पाऊस नाही नशिबानं आमच्या, पाऊस नाही, चांगला आहे. परी हाय कर हाय कर. आलोय आणि परत एकदा गेम खेळायला सगळे गुंतलेले आहेत. आता बघूया कोण कोण काय काय करते, बघूया तिकडे जाऊन. तिकडे पण गेम झोन अर्धा तिकडे आहे बहुतेक. तर हे किचन डायनिंग एरिया, इकडे जेवण सर्व केलं जातं. तर इकडे लुडो वगैरे इकडे आहे. अरे वा क्या बात आहे. तुम्ही बघू बाहेर आहे. वा क्या बात आहे. फिश वगैरे पण अरे हे पण आहे. अरे वा वा मस्त. हे आमच्या दाजींचं म्हणणं ह्याला बाहेर काढूया का, ट्राय करूया. मासे बघू शकता, मासे प्रेमींसाठी पण मस्त आहे. नाईटचा व्ह्यू बघू शकता स्विमिंग पूलचा. कसं काय नियोजन, कसं काय? कसं काय दाजी नियोजन कसं? रिसॉर्ट जेवण आम्ही इथं खास आहे ना 2 किलो चिकन घेतलेलं, सुकं चिकन आणि पातळ चिकन बनवायला लावलेलं 1 किलो. तर एकदम बेस्ट बनवलं आहे, क्या बात आहे. आणि इकडं व्हेज मंडळी आहेत. कसं काय व्हेज कसं काय? मटर पनीर वगैरे काय काय आहे इकडं. हे असं नियोजन तामझाम एक नंबर आहे. हे छोटे छोटे टेबल असल्यामुळं कसं आहे आपण टेबल जॉईन करू शकत नाही, पण ठीक आहे. तरी अरे कसं काय जेवण कसं काय सांग मला. हां बरं ठीक आहे. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि नाश्ता करायचं चाललं आहे.
जरा ज्याचं जसं उरकल तसं आलेत खाली नाश्ता करायला. हे सगळे बसलेले तिकडे. आता इकडे नाश्ता करून आम्ही निघणार आहे. आता अलिबाग बीच बघा पुढे.